विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टी गेस पेपर. अचूक गेस म्हणजे 100% यश. कोणत्याही पेपरला जाण्यापूर्वी तुम्हास त्या पेपरचा गेस माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपणास योग्य दिशेने अभ्यास करायला मदत होते. आणि अचूक आणि कमी वेळेमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त गेस पेपर पहा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टी गेस पेपर. जर आपण शिक्षक पात्रता परीक्षा देत असाल तर टीईटीमध्ये गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण इतर जे विषय आहेत जसे की मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास हे विषय तुम्ही सहज आणि घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकतात. परंतु टीईटी गेस पेपर मॅथमॅटिक्स तर मॅथचे 30 प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील किंवा तो प्रश्न सेकंदामध्ये कसा सोडवायचा अशा वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. यापूर्वीही आपण एक गेस पेपर दिलेला आहे. पूर्वीचे सर्व गेस पेपर पाहून घ्या. जर चॅनल आपण आजच पहिल्यांदा पाहत असाल तर यापूर्वीही आपण गेस पेपर दिलेले आहेत, चॅनलवर उपलब्ध आहे. कारण यातूनच प्रश्न विचारले जाणार आहेत. हा गेल्या 4 ते 5 वर्षाचा माझा अनुभव आहे. आणि यापूर्वीचे जर आपण जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला जास्त सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही स्वतः या चॅनलचा अनुभव घेतलेला आहे. आणि जे पण गेस प्रश्न दिलेले आहेत 2019 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये तर जवळपास 30 पैकी 30 जशाला तशी प्रश्न उतरली होती आणि मी सांगितलं होतं की यासारखेच प्रश्न असणार आहेत. आणि हे सर्व तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहून सुद्धा कन्फर्म करू शकतात की गेस पेपर हा जशाला तसा येतो. आणि म्हणूनच आपण गेस पेपर सुरू केलेले आहेत. जर आपण चॅनल सबस्क्राईब केला असेल तर चांगली गोष्ट आहे. जर केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब करण्यासोबत बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेव्हा पण नवीन गेस पेपर अपलोड केला जाईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सर्वात आधी हा व्हिडिओ पाहू शकता. तर अगदी थोड्याच आणि कमी वेळेमध्ये जर तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला गेस पेपरच्या दृष्टीने अभ्यास करणं गरजेचं आहे. गेस पेपरमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आहेत तशीच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, फक्त संख्या बदलतील. तर पाहूया आजचा पहिला गेस प्रश्न. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? तर या ठिकाणी एकूण 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामध्ये जोडमूळ संख्येचा पर्याय आपणास विचारायचा आहे. तर या ठिकाणी पहा, जोडमूळ संख्यांचा पर्याय शोधत असताना आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय ही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. जोडमूळ संख्या अनेक विद्यार्थ्यांना जोडमूळ ही संकल्पना चांगली माहिती असेल, परंतु जे विद्यार्थी नव्याने अभ्यास करत आहेत किंवा आत्ताच ज्याने अभ्यासाची सुरुवात केली असेल त्यांचा जर विसर पडला असेल तर या ठिकाणी जोडमूळ संकल्पना आपण समजून घेऊयात. जोडमूळ संख्येमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत. दोन्ही संख्या मूळ असणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये फरक 2 असावा. पहा, या जर 2 कंडिशन पूर्ण होत असतील तर त्या संख्या जोडमूळ संख्या असतात. आता जर आपण सहज निरीक्षण केलं पहिल्या कंडिशनचं दोन्ही संख्या मूळ असाव्यात तर पहा, हे 104 102 हे तर मूळ नाही, म्हणजे हा पर्याय तर आपला कॅन्सल झाला. आता आपणास पाडेपाठ असलं पाहिजे किंवा विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जोडमूळ संख्या आहेत किंवा नाही कसं ओळखायचं हे लक्षात येतं. तर या ठिकाणी 159चा जर विचार केला तर हे 1, 5 आणि 9 यांची बेरीज येते 15, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. 3 ने भाग जातो. आता या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर ही संख्या मूळ नाही, म्हणून हा पण पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं 141 जर बेरीज केली 1 + 4 + 1 बरोबर 6, म्हणजे 141 ला सुद्धा 3 ने भाग जातो. आणि जर संख्येला इतर संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्या मूळ नसतात, म्हणजे ही पण मूळ नाही.
म्हणजे या ठिकाणी पहा या तिन्ही पर्यायामध्ये एक संख्या मूळ नाही आणि आपली पहिली कंडिशन होती दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत, म्हणून हे तिन्ही पर्याय कॅन्सल झाले, राहिला पर्याय 1 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 101 आणि 103 या जोडमूळ संख्या आहेत, दोन्ही संख्या मूळ आणि फरक आहे 2चा. 103 वजा 101 फरक येतो 2चा. तर पहा या चॅनलवर प्रत्येक गणित हे स्पष्टीकरणसह, ट्रिकसह आणि सोडवण्याची मेथड समजावून सांगितली जाते, जेणेकरून तुम्ही यापूर्वीच्या टीईटी जरी दिला असाल किंवा नवीन देणार असाल किंवा बेसिक पासून देत असाल तर कोणत्याही विद्यार्थ्याला, अगदी ज्याला गणित काहीही कळत नाही अशा प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 32 ते 78 पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती? तर पहा आता 32 ते 78 पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती? तर पहा 32 ते 78 जर आपण विचार केला, 32 ते 78 तर या ठिकाणी 32 ते 78 यामध्ये एकूण विषम संख्या, एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या यांची आपणास बेरीज शोधायची आहे. आणि ही बेरीज शोधत असताना तर फरक कसा काढायचा हे समजून घेऊयात आपण. तर सुरुवातीला आपण सर्व सम आणि सर्व विषमचा जर फरक केला तर पहा 32 आणि 33, 32 आणि 33 यामध्ये 32 ही लहान आहे, 33 ही लहान आहे, म्हणजे या ठिकाणी विषम संख्या 1 ने मोठी आहे, विषम संख्या 1 ने मोठी. त्यानंतर 33 झाल्यानंतर 34 ते 35 पुन्हा विषम संख्या 1 ने मोठी आहे. पहा आता ह्या सर्व सम संख्या आहेत, या सर्व विषम संख्या. त्यानंतर 36 ते 37, 38 ते 39 हा सगळा फरक 1 चा आहे, म्हणजे जेवढ्या जोड्या आहेत अशा तेवढा या ठिकाणी फरक असणार आहे. जर आपण विचार केला असं 32, 34, 36, 38 तर या ठिकाणी शेवट येणार आहे हे वाढत गेल्यानंतर 76 ते 77 आणि हा 1 चा फरक आहे. तर या जोड्या किती होतात हे जर आपण पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या जोड्या किती होतात हे समजत नसेल तर सोपी पद्धत आहे. शेवटची संख्या 76, पहिली संख्या 32, 76 वजा 32 करा, त्याला 2 न भागायचं आहे आणि प्लस 1 करायचं आहे. तर या ठिकाणी पहा 6 मधून 2 गेले 4, 7 मधून 3 गेले 4, छेदामध्ये 2 अधिक 1 म्हणजे हे 22 अधिक 1 बरोबर 23. म्हणजे हे जे सर्व सिंगल 1 आहेत तर हे 23 झाले, म्हणजे 23 ने विषम संख्या मोठी, विषम संख्या जास्त आहे, 23 न जास्त. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या संख्या संपलेल्या नाहीत, कारण या ठिकाणी एक संख्या राहिलेली आहे ती म्हणजे 78. आता ही 78 विषम संख्या आहे आणि इकडं सम संख्या आहे 78 आणि विषम संख्या दिलेली नाही, म्हणजे या ठिकाणी विषम संख्या 23 न जास्त आहेत, शेवटी 78 राहिले, म्हणजे 78 ही सम संख्या आहे. तर या ठिकाणी 78 वजा 23 करावं लागेल, तर हे येईल 5, 5 म्हणजे सम संख्या राहिलेली 78, विषम संख्या इथपर्यंत 23 जास्त आहेत. तर हा 23 आणि 78 मधला जर फरक काढला तर समसंख्यांची बेरीज 55 ने जास्त असेल, पर्याय क्रमांक 2. यानंतर याच प्रश्नासाठी आपण दुसरी एक मेथड पाहूयात. कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकतात. आता आपणास विचारलंय 32 ते 78 मधील समसंख्या आणि विषम संख्येतला फरक. तर या ठिकाणी 32 ते 78 चा सम आणि विषम मधला फरक काढत असताना
या ठिकाणी आपण जर 1 ते 78 मध्ये जर विचार केला, 1 ते 78 मध्ये, तर सुरुवातीला 32 म्हणजे या ठिकाणी आपण समसंख्येचा विचार करूयात. आपण समसंख्या 1 ते 78. तर 1 ते 78 मधल्या समसंख्या आहेत किती? 39 समसंख्या आहेत. तर यामध्ये 32 पासून पुढे सुरू केले म्हणजे या ठिकाणी 33 पर्यंतचा जर विचार केला आपण तर समसंख्या येतात, म्हणजे 15 समसंख्या येतात 30 पर्यंतच्या. तर त्यांची बेरीज वजा करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, समसंख्येची डायरेक्ट बेरीज करण्यासाठी आपण 39 गुणिले 40 करतो. ही बेरीज 78 पर्यंतची. त्यामध्ये पहिल्या 30 पर्यंतची वजा करूयात म्हणजे 15 गुणिले 16. जर हा गुणाकार केला आपण तर हा येतो 1560 वजा 240 बरोबर 1320. तर ही बेरीज आहे 32 पासून 78 पर्यंतच्या समसंख्येची. ही सुरुवातीची बेरीज आहे 1 ते 78. पुढची बेरीज आहे 1 ते 30. 1 ते 78 मधून 1 ते 30 ची वजा केली, राहिलं 1320. त्यानंतर विषम संख्येचा जर विचार केला तर विषम संख्या एकूण 39 आहेत 1 पासून 78 पर्यंत. त्यामध्ये 32च्या पूर्वीच्या जर वजा केल्या तर विषम संख्या किती येतात? तर त्या आहेत 16. आता आपल्याला फक्त 32 ते 78 हवं असेल तर पुन्हा या ठिकाणी 39 गुणिले 39. तर हे विषम संख्येची बेरीज करण्याचं सूत्र आहे वजा 16 गुणिले 16. तर या ठिकाणी हा जर गुणाकार केला तर येतो 1521 वजा 256 आणि ही वजाबाकी येते 1265. आता या दोन्हीमध्ये जर आपण फरक काढला 1320 वजा 1265 तर हा फरक येतो 55. कोणत्याही पद्धतीने सोडवा, कारण या गणिताला थोडा वेळ तर द्यावाच लागणार आहे, हे लक्षात घ्या. तरच आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्न समजून येणार आहे. आणि या ठिकाणी फक्त प्रश्न न देता, गेस प्रश्न न देता आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेत आहोत. प्रत्येक प्रश्नाचे या ठिकाणी स्पष्टीकरण आपण घेत आहोत. यानंतर पुढील प्रश्न, रामचा वाढदिवस 28 एप्रिल सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल? तर पहा 28 एप्रिल म्हणजे आता एप्रिलचे किती दिवस राहिलेत? 29 आणि 30 म्हणजे 2च दिवस. मेचा विचार केला तर मे मध्ये एकूण 31 दिवस असतात. 31 ला जर आपण 7 ने भागलं तर 3 दिवस शिल्लक राहतात, ते आपले वरचे शिल्लक राहिलेले दिवस. जूनचा विचार केला तर जूनचे 30 दिवस म्हणजे शिल्लक दिवस या ठिकाणी 2. आणि जुलैचे आपणास 11 जुलै दिलेलेच आहेत म्हणजे हे 11 दिवस. या सर्वांची बेरीज करा. 11 आणि 2 13 आणि 2 16 आणि 18 भागिले 7 करूयात. 7 1 7, 7 2 14 आणि बाकी उरलेली आहे 4. बाकी 4 म्हणजे सोमवारच्या पुढे 4था दिवस म्हणजे सोमवार नंतर 4था दिवस मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र. याचाच अर्थ या ठिकाणी 11 जुलैला शुक्रवार पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, 16 वस्तूची विक्री किंमत 19 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती? तर पहा, जर या ठिकाणी आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा असेल तर 16 वस्तूची विक्री 19 वस्तूच्या खरेदी किमती इतकी आहे. म्हणजे 19 वस्तूची जेवढी खरेदी किंमत आहे तेवढी 16 म्हणजे या ठिकाणी शेकडा नफा असणार आहे, हे लक्षात घ्या. शेकडा नफा. आणि शेकडा नफामध्ये वस्तूमध्ये जो फरक असतो म्हणजे जसे की 19 वजा 16 आणि छेदामध्ये वस्तूची विक्री किंमत जी दिलेली आहे गुणिले 100, हे जर सूत्र आपण वापरलं तर या ठिकाणी येईल 3/16 गुणिले 100
4 न भागूया, 4 चौक 16, या ठिकाणी येईल 25. आणि जर हा गुणाकार केला तर 25 गुणिले 3 75 भागिले 4, तर या ठिकाणी हे उत्तर येतं 18.75%, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 2025 असून त्या संख्येचा गुणाकार 486 आहे, तर त्या संख्येतील फरक किती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन संख्या जर आपण ए आणि बी मानल्या तर ए प्लस बी, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग बरोबर, या ठिकाणी आपण दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग करूयात. दोन संख्येचे बेरीज आणि त्याचा वर्ग तो आहे 2025 आणि त्यांचा गुणाकार आहे म्हणजे ए गुणिले बी बरोबर 486. तर आपणास विचारलेला आहे फरक म्हणजे ए वजा बी बरोबर किती. तर हा प्रश्न सोडवण्याची तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. तर ती ट्रिक अशी आहे, हे ए गुणिले बी जे दिलेलं आहे याला 4 न गुणा, म्हणजे 4 न गुणल्यानंतर 4 सक्क 24 ला 4, हातचे 2, 4 8 32 आणि 2 34 ला 4, हातचे 3, 4 त्रिकोण 12 आणि 3, 4 चौक 16 आणि 3 19, 1944. गुणाकाराला 4 ने गुणायचं आहे, वर्गामधून हे वजा करायचं आहे. आता 2025 वजा 1944, 5 मधून 4 गेले 1, 12 मधून 4 गेले 8, 9 मधून 9 गेले 0, 1 मधून 1 गेले 0 म्हणजे 81. आणि या 81चं वर्गमूळ जर आपण काढलं तर ते उत्तर येतं 9. म्हणजेच त्या दोन संख्येमध्ये फरक असतो 9चा, पर्याय क्रमांक 4. तर ही ट्रिक तुम्हाला कोठेही पाहायला मिळणार नाही. तर या ट्रिकनुसार जर तुम्ही गणित सोडवत राहिलात किंवा ट्रिक आपणास माहिती असतील तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, 102 ही संख्या 84 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 102 ही संख्या 84 वेळा लिहायची आहे. म्हणजे 102 गुणिले 102 गुणिले 102 असं किती वेळा? 84 वेळा. आणि याचाच अर्थ असा होतो 102 चा घातांक 84 जर केला तर एकक स्थानी कोणता अंक येईल? आणि या प्रश्नाची ट्रिक आपण गेल्या 4 वर्षापासून आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. तर ही ट्रिक अशी आहे, जो घातांक आहे त्या घातांकाला 4 न भागायचं, कंपल्सरी 4 नच भागायचं. काही विद्यार्थ्यांना जर शंका असेल 4 नच भागायचं तर नेहमी 4 नच भागायचं, घातांक कोणताही असू द्या. जर भागाकार केला तर हा भागाकार येतो 4 2 8 0, त्यानंतर 4 4 1 4 0. तर बाकी किती आलेले आहे आपली या ठिकाणी? बाकी आलेली आहे 0. बाकी जर 0 आली तर या ठिकाणचा जो एकक अंक असतो या एककचा 4 वेळेस गुणाकार करायचा. म्हणजे हे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 4 वेळेस लिहायचं, लक्षात ठेवा. बाकी 0 आल्यानंतर बाकी जर 1 आली तर हा 2 एक वेळेसच घ्या. बाकी 2 आली, 1 आली तर 1 वेळेस, 2 आली तर 2 वेळेस, 3 आली तर 3 वेळेस 2 घ्यायचा. परंतु बाकी जर 0 असेल तर हा एकक 4 वेळा घ्या आणि त्यांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार येतो 16. म्हणजे एककचा अंक कोणता आहे? 6. तर तोच एकक या संख्येच्या 84 वेळा गुणाकार केल्यानंतर येतो. आणि फक्त एककचाच अंक विचारतात हे लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळावर 8 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले आहेत, तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही विचार केलात बिंदू वर्तुळावर घेऊन काढायचे असतील तर आपण जर एक वर्तुळ काढलं तर आपण ही संकल्पना या ठिकाणी समजून घेऊयात की नेमकं कसे रेषाखंड काढले जातात. समजा या ठिकाणी बिंदू घेतले आपण ए, बी, सी, डी, ई, एफ,
जी आणि एच हे 8 बिंदू आहेत. तर संकल्पना जर समजून घ्यायची असली तर किती रेषाखंड जोडता येतात? तर पहा, आपण ए आणि बी ला जोडलं एकदा, ए आणि सी, ए आणि डी, ए आणि ई, ए आणि एफ, ए आणि जी आणि ए आणि एच. म्हणजे या बिंदूपासून एक बिंदूपासून जर विचार केला आपण तर 1 2 3 4 5 6 7 रेषाखंड जोडलेले आहेत. 7 रेषाखंड. आता बी चा जर विचार केला तर पहा, बी पासून 1 2 3 4 5 6 रेषाखंड जोडावे लागतील, कारण ए आणि बी हा आधीच जोडलेला आहे, म्हणजे पुन्हा 6 रेषाखंड. सी पासून विचार केला तर 1 2 3 4 5 रेषाखंड जोडावे लागतील, कारण ए आणि सी ऑलरेडी आधीच जोडलेला आहे, म्हणजे +5. त्यानंतर डी चा विचार केला तर 1 2 3 4 म्हणजे +4. ई पासून 1 2 आणि हे 3 +3. एफ पासून 1 आणि हा 2 +2 आणि जी पासून एच हा 1 +1. तर एवढे रेषाखंड आपण काढू शकता आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते 28. तर आता प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला रेषाखंड काढत बसायची गरज नाही. तर त्यासाठी एक सोपी अशी ट्रिक आहे. बाय ट्रिक लक्षात ठेवा, किती रेषाखंड काढता येतात. आपल्याला बिंदू किती सांगितलेले आहेत? 8 बिंदू. 8 × 7 छेदामध्ये 2. आता हे 8 × 7 का आलं? तर 8 पेक्षा 1 लहान. तर या ठिकाणी बे 1 बे, बे चोक 8 आणि 4 × 7 म्हणजे 28 रेषाखंड आपण काढू शकता. एकूण किती रेषाखंड काढता येतील? 28. त्यामध्ये 4 रेषाखंड काढलेली आहेत, म्हणजे 4 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत, म्हणजे 28 मधून 4 गेले म्हणजे आणखी 24 रेषाखंड आपण काढू शकता. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे 24. पर्याय क्रमांक 1. 24 रेषाखंड तुम्ही काढू शकतात. म्हणजे प्रश्नामध्ये एकूण रेषाखंड जर विचारले तर 28 उत्तर आलं असतं, परंतु या ठिकाणी 4 ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत असा या ठिकाणी अर्थ होतो. तर 4 काढले असतील तर मग राहिलेले 24 काढावे लागतील. तर ही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. फक्त रेषाखंड काढणे किंवा प्रश्न पाठांतर करूच नका, प्रश्न समजून घ्या. भले एखादा प्रश्न नाही सोडवता आला तरी चालेल, परंतु हा प्रश्न तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. म्हणजे लाईफ टाईम तुम्ही या प्रश्नांचा तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी वापर करणार आहात. त्यामुळे कोणतीही गोष्ट पूर्ण समजून घ्या, म्हणजे तो प्रश्न तुमचा केव्हाही चुकणार नाही. यानंतर पुढील गेस प्रश्न आहे. सुरेश मोटारसायकलने ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये 360 किलोमीटर अंतर प्रवास करतो. मोटारसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला तर तेवढ्याच वेळामध्ये किती प्रवास होईल? तर पहा, वेग 2/9 पटीने वाढवायचे. आपण जर सुरुवातीचा विचार केला तर वेग आहे 45 किलोमीटर आणि अंतर किती आहे? अंतर आहे 360. या ठिकाणी जर वेळ काढायचा असेल, वेळ बरोबर 360 भागिले 45 हा भागाकार केल्यानंतर तुम्हाला 8 तास वेळ मिळेल. आता आपला जो वेग आहे तो वेग किती वाढवायचा आहे? तर 45 गुणिले 2/9 9 1 9 9 5 45 5 गुणिले 2 म्हणजे 10 किलोमीटरनी वेग वाढवायचा आहे. वेग वाढवावा लागेल. सुरुवातीचा किती आहे? 45 म्हणजे 45 अधिक 10 जर केलं तर नवीन वेग जो असणार आहे, न्यू स्पीड, ती असेल 45 किलोमीटर पर आवर म्हणजे 55 किलोमीटर ताशी. आणि 8च तास प्रवास केला असं जर आपण गृहीत धरलं आणि जर अंतर शोधलं आपण, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग आहे 55 आणि वेळ आहे 8 तास, म्हणजे पूर्वी इतकाच वेळ आहे, फक्त वेग वाढवलाय आणि हा गुणाकार केला तर तो येतो 440 किलोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2.
440 किलोमीटर। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? म्हणजे खालीलपैकी कोणत्या संख्येला 36 न भाग जात नाही हे आपल्याला शोधायचं आहे। आता जर या संख्येला 36 न भाग जात असेल तर कंपल्सरी प्रत्येक संख्येला 9 न भाग जाणं गरजेचं आहे, कारण 36 ला 9 ने भाग जातो। तर या ठिकाणी 9 ने भाग जाण्याचा विचार केला तर या ठिकाणी पहा 9, 1 आणि 8 बेरीज येते 18, म्हणजे 9 ने भाग जातो। या ठिकाणी जर आपण विचार केला 5 आणि 8 13 आणि 5 बेरीज येते 18, 9 ने भाग जातो। 6 आणि 8 14 आणि 4 18, 9 ने भाग जातो। या ठिकाणी जर बेरीज केली 6 आणि 8 14 आणि 4 18, 18 आणि 5 23, म्हणजे या संख्येला 9 ने भाग जात नाही। म्हणजे 9 न जर जात नसेल तर 36 न जाण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे व दुसऱ्या दिवशी 6.4 तास सुरू केला तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याच्या कालावधीतील फरक किती? तर पहा, हे जे पॉइंट दिले ना हे खूप महत्त्वाचं आहे। हे 3 तास 48 मिनिट हे आपण लगेच लक्षात येतं, पण 6.4 तास याचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे एक तर याला मिनिट करावे लागतील किंवा याला तास आणि मिनिट आहे हे, आणि हे पूर्ण तास आहे। आता याला जर आपल्याला तास करायचा असेल तर ह्या मिनिटाला तास करून घेऊयात, म्हणजे मिनिटाला तास करायचे असेल तर 48 छेदामध्ये 60 करूयात, आणि हा जर भागाकार केला तर हे येतो 0.8 तास। म्हणजे हे जे एकूण तास होणार आहेत ते होणार आहेत 3.8 तास, आणि दुसऱ्या दिवशीचे आहेत 6.4 तास। आता दोन्हीतला जर फरक काढला आपण 6.4 3.8 दोन्हीचा जर फरक घेतला तर तो हा फरक येतो 2.6 तास। हा तासामधला फरक आहे, लक्षात घ्या, 2.6 तास। म्हणजे या ठिकाणी 2.6 तास पर्याय हा अ पण बरोबर आहे। या ठिकाणी अ मध्ये 2.6 तास दिलेला आहे। आता 2.6 तासाचे मिनिट किती होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण मिनिट माहित झाले तर आपल्याला आणखी पर्याय कोणता बरोबर आहे का चेक करता येतो। तर हे 2 तास 2.6 चे जर आपल्याला मिनिट करायचं असेल तर या 2.6 ला 60 न गुणा, तर हे 0 जशाला तसं, 6 36 ला 6 हातच्याले 3 6 2 12 आणि 3 15, आणि 1 नंतर पॉइंट, हे पॉइंट जशाला तसं, म्हणजेच हे 156 मिनिटे। तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये पण आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये दोन्ही बरोबर, म्हणजे फक्त अ किंवा ब हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल। यानंतर पुढील प्रश्न आहे, 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज किती? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज विचारलेली आहे। तर 10 वर्षापूर्वी मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 आहे। 10 वर्षापूर्वी म्हणजे जर आपण 10 वर्षापूर्वी आपण मुलगा x मानला तर वडील किती असणार आहेत? वडील बरोबर 10 7x। आज त्यांच्या वयाचा जर विचार केला आपण तर आज मुलगा असेल x अधिक 10 वर्षांनी मोठा आणि वडील असतील 7x अधिक 10 वर्षांनी मोठे। हे 10 वर्षापूर्वी आहे, आज म्हणजे 10 वर्ष जास्त झालं। आता 10 वर्षानंतर जर विचार केला आपण, 10 वर्षानंतर
तर या ठिकाणी 10 वर्षानंतर पुन्हा मुलगा असेल 10 अधिक 20 आणि वडील असतील 7 x अधिक 20 आणि 10 वर्षाचं गुणोत्तर दिले आपल्याला 1:2 म्हणजे हे गुणोत्तर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण या ठिकाणी x अधिक 20 छेदामध्ये 7 x अधिक 20 बरोबर 1/2. तिरकस गुणाकार करूया. 2 न जर इथं गुणलं तर 2x अधिक 40 बरोबर 7x अधिक 20. तर आता हे 20 इकडे वजा घ्या आणि 2x तिकडे मायनस करूयात आपण. म्हणजे हे 7x वजा 2x बरोबर 40 वजा 20. या ठिकाणी जर फरक काढला तर 5x बरोबर 20 आणि म्हणून x ची किंमत येते 4. x ची किंमत जर आपण 4 घेतली तर या ठिकाणी आज मुलगा किती आहे? x अधिक 10 म्हणजे 4 अधिक 10 बरोबर 14. वडील किती आहेत? 7x अधिक 10 म्हणजे 7 म्हणजे 7 चौक 28 आणि 10 म्हणजे 38 आणि दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर ही येते 52 म्हणजेच 52 वर्ष. पर्याय क्रमांक 2. तर पहा थीम समजून घ्या. कोणतंही गणित जर असेल तर या पद्धतीने लिहिलात तर या ठिकाणी समजावायला जरी मला वेळ जास्त लागत असेल तर तुम्हाला मात्र सोडवत असताना कमीत कमी वेळेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो आणि यासाठी सर्वात बेस्ट पर्याय म्हणजेच सराव. तर तुमच्या लक्षात आला असेल या ठिकाणी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे एक वस्तू 157 रुपयास विकल्यानंतर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयास विकल्यास होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर पहा 157 ला विकल्यानंतर आता या ठिकाणी मूळ किंमत आहे असं समजूया आपण. मूळ किंमत ₹157 जर विक्री केली, मूळ किमतीपेक्षा जर कमी केला आणि 157 ला विकलं तर जेवढा तोटा होतो हा तोटा आपण x रुपये मानूयात. त्याच्या दुप्पट नफा या ठिकाणी म्हणजे 2x तीच वस्तू 226 ला विकल्यानंतर होतो. म्हणजे या ठिकाणी मूळ किमतीपेक्षा जर कमी केलं तर x रुपये तोटा, किंमत वाढवली तर त्याच्या दुप्पट नफा म्हणजे 2x नफा. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत शोधण्यासाठी x माहिती असलं पाहिजे. आणि हे x म्हणजे काय पहा, तर हे x आणि हे अधिक 2x बरोबर या दोन्ही मधला फरक म्हणजे 226 वजा 157. तर हे दोन्हीची जर बेरीज केली तर ही येते 3x. फरक काढूयात. 16 मधून 7 गेले या ठिकाणी 9 येईल. 21 मधून 15 गेले 6 म्हणजे 3x बरोबर 69 आणि म्हणून x बरोबर 23. x ची किंमत किती आली? 23. आता मूळ किंमत काढायची असेल तर 157 मध्ये 23 प्लस करूयात. उत्तर येतं 180. म्हणून या ठिकाणी जी मूळ किंमत आहे वस्तूची 180 रुपये. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. खालील वर्तुळ आलेखात एका प्रकाशकाला एका पुस्तकाच्या 5000 प्रती प्रकाशित करण्यास आलेल्या 2 लाख रुपयाची, या ठिकाणी हे 2 लाख रुपये लक्षात घ्या, 2 लाख रुपये ची विभागणी खर्चाच्या बाबीच्या शेकडेवारी दाखवली आहे. निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. तर लक्षात ठेवा आलेख यामध्ये 2 प्रश्न कंपल्सरी येतात परीक्षेमध्ये. एक तर तो वृत्तालेख असेल किंवा स्तंभालेख असेल किंवा शतमानालेख असेल. तर या ठिकाणी आपल्याला एकूण खर्च 2 लाख रुपये आलेला आहे. खर्च किती आहे? 2 लाख आणि प्रति छापलेले आहेत 5000. तर यामध्ये जो खर्च आहे त्यामध्ये जाहिरातीचा खर्च 20%, बांधणी खर्च 15%, पेपर खर्च 30%, छपाई खर्च 20%, रॉयल्टी 10%, इतर खर्च 5%. हा खर्च आहे. यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूयात. आता पुस्तक बांधणीसाठी एकूण किती खर्च आला? तर पुस्तक बांधणी हा जो खर्च आहे तो 15% आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 15/100 गुणिले 2 लाख रुपये. 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील.
आणि हे 2000 गुणिले 15 म्हणजेच 30,000 रुपये खर्च हा पुस्तक बांधणीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छपाई खर्च दाखवण्याचा वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती. आता छपाई खर्च जर दाखवायचा असेल तर त्याचा केंद्रीय कोन विचारलाय, लक्षात घ्या. तर या ठिकाणी केंद्रीय कोन काढत असताना टोटल 100 म्हणजे 360 असेल तर आपला जो आहे तो 20% आहे. 20% काढायचं असेल तर आपण असं लिहू शकता 360 अंश गुणिले 20% म्हणजे 20/100. तर या ठिकाणी हे 1 0 1 0 आणि हे 0 कट होतील म्हणजे या ठिकाणी 36 गुणिले 2 बरोबर 72 अंश. तर या पद्धतीनं पहिला प्रश्न होता याचं 30,000 रुपये उत्तर, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. दुसरा प्रश्न याचं 72 अंश, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8 0 3 5 या प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील. तर याची सोपी अशी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जर आपले हे 4 अंक मध्ये 0 नसला असता म्हणजे समजा 8 5 3 4 हे अंक असले असते म्हणजे 0च्या ऐवजी आपण 4 घेतला तर एकूण संख्या 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर 24 संख्या तयार होतात. आता मग 0 आला तर काय झालं, या ठिकाणी 8 0 3 5 1 0 आला ना तर किती संख्या तयार होतात हे शोधत असताना 1 0 आहे म्हणून हे सेमच लिहायचं आहे, फक्त या ठिकाणी 1 0 असल्यामुळं हे पहिला अंक 1 न कमी करा म्हणजे पहिला अंक 3 लिहायचा आहे आणि पुढे जे आहे तेच म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि हा गुणाकार येतो मग 18 संख्या. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 3.5 गुणिले 3.5 वजा 2.5 गुणिले 7 अधिक 2.5 गुणिले 2.5. तर हा प्रश्न सोडवत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं जर आपण निरीक्षण केलं याचं 3.5 गुणिले 3.5 वजा 2.5 गुणिले, आता हे 7 जे लिहिले त्याला आपण असं लिहू शकता 2 गुणिले 3.5. हे मुद्दामच असं लिहून ठेवतात दुप्पट वगैरे करून किंवा पूर्ण गुणाकार करतात कधी कधी. तर आपल्याला हा गुणाकार नेमकं काय आहे किंवा कोणाचा आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. अधिक 2.5 गुणिले 2.5 आणि छेदामध्ये 3.5 वजा 2.5. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं 3.5 म्हणजे 3.5 कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले 2.5 गुणिले 3.5 अधिक 2.5 कंसाचा वर्ग छेदामध्ये 3.5 वजा 2.5. तर इतकं लिहायची सुद्धा गरज नाही, फक्त समज यावी तुम्हाला म्हणून या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय. तर हा जो विस्तार आहे वरचा तो विस्तार आहे 3.5 वजा 2.5 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 3.5 वजा 2.5. आता या ठिकाणी वर्ग आहे म्हणजे याचा 2 वेळेस गुणाकार होणार म्हणजे आपण असं लिहू शकतो 3.5 वजा 2.5 3.5 वजा 2.5 आणि छेदामध्ये 3.5 वजा 2.5. तर हा एक कंस आणि एक कंस कटेल आणि शिल्लक काय राहील या ठिकाणी फक्त 3.5 वजा 2.5 आणि ही जर वजाबाकी केली तर ती येते 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. तर हे इतकं सांगण्याचं कारण हे आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की या ठिकाणी काय होणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या जर गणितामध्ये बघितलात ना तुम्हाला हे कळलं पाहिजे खालचा कंस हा पूर्ण कट होईल आणि वरचा एक कंस कट होईल आणि वर एक कंस जो शिल्लक राहणार आहे तो 3.5 वजा 2.5 राहील आणि याचं उत्तर येईल 1. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फक्त एवढीच प्रक्रिया चालली पाहिजे तरच तुम्ही सेकंदामध्ये उत्तरं सोडवू शकतात. इतकं सगळं करत बसला तर तुमचा पण वेळ जाणार आहे. पण हे कशासाठी केले आपण सर्व, तर ही तुमची समज वाढवण्यासाठी. कारण समज वाढली तरच तुम्ही डायरेक्ट उदाहरणं सेकंदामध्ये सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 2 छेदामध्ये 1 गुणिले 3 अधिक 2 छेदामध्ये 2 गुणिले 3 2 छेदामध्ये 3 या ठिकाणी
1 गुणिले 3 आहे, 3 गुणिले 5 आहे, 5 गुणिले 7 आहे. म्हणजे या ठिकाणी क्रमवार विषम संख्या आहेत हे लक्षात घ्या. क्रमवार विषम संख्या छेदामध्ये आहेत. तर या ठिकाणी क्रमवार विषम संख्या सोडवत असताना तर या गणिताची एक ट्रिक अशी आहे. तर ती ट्रिक म्हणजे काय, तर या ठिकाणी जे 23 गुणिले 24 आहे शेवटचं पद लक्षात ठेवा. 23 गुणिले 25, तर याच्या मधली टर्म कोणती राहिली 24 आणि शेवटची 25, तर याचं उत्तर येतं 24/25. पर्याय क्रमांक 2. तर हे कायम लक्षात ठेवा. या पद्धतीचा प्रश्न आला, या प्रश्नाची मेथड लक्षात ठेवा. अंशामध्ये पूर्ण 2-2 दिसतं तुम्हाला आणि छेदामध्ये मात्र 1 गुणिले 3, 3 गुणिले 5 म्हणजे सर्व विषम संख्यांचा आहेत दिलेल्या या ठिकाणी. तर याचं उत्तर काढत असताना हे 24/25. शेवटची संख्या पहा कोणती आहे 25, तर त्याच्या आधीचं. हेच जर गणित आपण फक्त इथपर्यंत जर पाहिलं तर याचं उत्तर काय येईल मग 6/7. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जर आपण टीईटीची बेसिकपासून तयारी करत असाल किंवा गणित अवघड जात असेल तर गणितासाठी आता व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत. व्हॉट्सअप क्लास यामध्ये दररोज 1 तास सराव घेतला जातो. 1 तास सराव म्हणजे प्रश्न सोडवून घेतले जातात व्हॉट्सअपवर चॅटिंगद्वारे. त्याचबरोबर चॅप्टर वाईज गणिताचे व्हिडिओ मिळतील आपणास. चॅप्टर वाईज गणिताचे म्हणजे प्रत्येक घटकाचे व्हिडिओ. आणि याच क्लासमध्ये पेपर स्पष्टीकरण म्हणजे 2013 पासूनचे सर्व पेपर स्पष्टीकरण. त्याचबरोबर प्रत्येक संडेला झूम मीटिंग असेल. म्हणजे तुमच्या जर काही शंका असतील तर त्या शंका क्लिअर करण्यासाठी झूम मीटिंग. आणि या क्लासमध्ये काही बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. गणिताची स्पेशल बुक्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. जर आपणास हा व्हॉट्सअप क्लास लावायचा असेल गणिताच्या स्पेशल तयारीसाठी तर आपण व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 या नंबरवर. व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप करा. तुम्हाला क्लासबद्दल आणखी डिटेल माहिती दिली जातील. कोणती पुस्तकं फ्री मिळणार आहेत त्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 मीटर बाजू असलेल्या 2 घन त्यांच्या पृष्ठाच्या बाजूवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचे पृष्ठफळ किती. तर पहा नवीन खोक्याचं आपल्याला पृष्ठफळ काढायचंय. म्हणजे एक खोका आहे असं ज्याची बाजू आहे 5 मीटर असं समजूयात आपण. तर दुसरं खोकं पण यालाच आपण जरा म्हणजे वाढवलं तर लक्षात येईल. पहा दुसरं खोकं पण कसं येईल. तर हे दुसरं खोकं. तर या 2 खोक्याचं मिळून आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचंय. याची बाजू आहे 5 मीटर, याची आहे 5. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो आकार तयार झालेला आहे तो आहे इष्टिका चित्तीचा आकार. आकार कसा आहे इष्टिका चित्ती. आणि इष्टिका चित्तीची आता लांबी किती झाली L बरोबर 10. त्यानंतर रुंदी किती होते 5 आणि हाईट किती होते 5. आणि इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे आपणास. पृष्ठफळ काढण्याचं सूत्र ते म्हणजे 2 कंसात LB प्लस BH प्लस LH. म्हणजे 2 कंसात आता L गुणिले B म्हणजे काय L किती आहे 10, B आहे 5 आणि H पण आहे 5च. तर LB 10 गुणिले 5 म्हणजे हे आलं 50 अधिक BH म्हणजे याचा गुणाकार 25 अधिक LH त्याचा पण गुणाकार 25च. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले
या सर्वांची जर बेरीज केली आपण 50 25 25 100 बरोबर 200 चौरस मीटर. म्हणजे या खोक्याचं जे पृष्ठफळ असणार आहे ते असणार आहे 200 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये PQR मध्ये कोण P बरोबर 40 अंश हा कोण 40 अंशाचा आहे, कोण Q बरोबर 80 अंश, तर कोण PQT हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे, हा बाह्य कोण आहे. तर POT चं माप काढायचं आपल्याला, सॉरी PQT म्हणजे हा या बाह्य कोणाचं माप काढायचंय किती होतं. तर लक्षात घ्या आता या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आकृती दिसत असेल. आता हा कोण 80 अंशाचा आहे आणि आपल्याला शोधायचा आहे हा कोण. तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही सांगू शकतात, कारण हा आहे रेषीय जोडीतील कोण. या दोन कोणाची बेरीज असते 180. म्हणजे हा जो कोण आहे PQT, तो PQT बरोबर 180 वजा 80 वजा करा हा कोण, म्हणजे राहतो 100 अंश. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये कोण BAC बरोबर 40 अंश. तर x ची किंमत काढायची आपणास. तर हा BAC बरोबर 40 अंश दिलेला आहे. आकृती आपण थोडी मोठी घेऊयात म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. तर हा केंद्रबिंदू आहे O. तर हा जो कोण आहे तो 40 अंशाचा दिलेला आहे. तर आपणास हा x या ठिकाणी आहे, तर हे x शोधायचे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार जर आपल्याला x ची किंमत काढायची असेल किंवा x हा कोण जर शोधायचा असेल, तर हा 40 असेल. तर हा जो कोण आहे म्हणजे हा जो कंस आहे, हा कंस याच्या दुप्पट असतो. म्हणजे कंसाचं माप आहे 80 अंश आणि जेवढा कंस आहे तेवढाच केंद्रीय कोण असतो. म्हणजे हा पण झाला 80 अंशाचा. पहा आता किती सिंपल थीम आहे. आता हा 80 झाला, त्यानंतर याला जर नाव दिलं आपण, हे OB आणि OC या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे या दोन्हीही समान असल्या पाहिजेत आणि यांच्या समोरचे कोण पण सारखे, म्हणजे हा पण 1 अंशाचा असला पाहिजे. आता या OBC त्रिकोणामध्ये, त्रिकोण OBC मध्ये हे 3 कोण म्हणजेच कोणते कोणते, x 80 अधिक x, तिन्हीची बेरीज किती येते 180. म्हणजेच 2x अधिक 80 बरोबर 180. म्हणजे 2x बरोबर 180 वजा 80 करा, म्हणजे 2x बरोबर 100 आणि म्हणून x बरोबर 50 अंश. x बरोबर 50 अंश ही किंमत आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या मापानुसार संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती एकक आहे. तर या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करा. एकूण क्षेत्रफळ आपणास काढायचं आहे. तर हा लंब आहे, इथं लंब आहे, चौरस आहे. आता ही बाजू 4 आहे म्हणजे हे पण 4 येणार आहे. ही बाजू 15 आहे म्हणजे हे 15. तर या आकृतीमध्ये एकूण आपल्याला 3 आकृत्यांचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. एक म्हणजे हा त्रिकोण, त्यानंतर हा आयत आणि हा एक त्रिकोण. तर आता पहा या त्रिकोणाचा जर काढायचा असेल आपणास, हा वरचा त्रिकोण, तर याचा पाया आहे 15, उंची आहे 6 आणि क्षेत्रफळ काढत असताना मग सूत्र येतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजेच 1/2 गुणिले पाया किती आहे 15, उंची किती आहे 6, 2 बेत्रिक 6 आणि 15 गुणिले 3 म्हणजे 45
चौरस एकक. कोणतंच एकक दिलं नसेल तर चौरस एकक म्हणायचं आहे. त्यानंतर आयताचा जर विचार केला तर आयताची लांबी सूत्र आहे L गुणिले B क्षेत्रफळाचं, आयताचं क्षेत्रफळ. तर लांबी आहे 15, रुंदी आहे 4, गुणाकार येतो 60. 60 चौरस एकक. आता या त्रिकोणामध्ये पाया 3 आहे, उंची 4 आहे. म्हणजे या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया 3 गुणिले उंची 4, बे 1 बे, बे 2 4, म्हणजे हे आलं 6 चौरस मीटर. आता या सर्वांची आपण बेरीज करूयात. 45, 60 आणि 6, तर ही बेरीज येते 111 चौरस मीटर, चौरस एकक. हे पण एककच आहे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीमध्ये 42 पुस्तके किंवा 18 किंवा 24 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात. तर पुस्तकाची एकूण संख्या खालीलपैकी कोणता पर्याय असू शकतो? म्हणजे या ठिकाणी पुस्तकं कितीही ठेवली तर शेवटच्या पेटीमध्ये 3 पुस्तकं कमी पडतात. हा या ठिकाणी मेन थीम आहे. तर हे शोधायचं कसं, त्याची काही प्रॉपर मेथड आहे का? तर यासाठी आपणास या 42, 18 आणि 24चा लसावी काढावा लागेल. म्हणजे 42, 18 आणि 24चा लसावी काढत असताना याला जर आपण 2 न भागलं तर 2, म्हणजे हे 21, 9 आणि 12. पुन्हा याला 3 न भाग बसेल, 7, 3, 4. आता हे कॉमन आहे, त्याच्यातून कॉमन निघत नाही. म्हणजे लसावी जर शोधला आपण, लसावी तर पहा 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार करावा लागेल. 3 दोन्ही 6, 7 गुणिले 3 21 गुणिले 4, म्हणजे या ठिकाणी पहा 6 चोक 24 गुणिले 21 येईल. पुन्हा यांचा जर गुणाकार केला तर 21, 24 1 24 ला 4 हातचे 2, 24 1 24 24 दोन्ही 48 2 50, म्हणजे 504. हा यांचा लसावी आहे. लसावी आलेला आहे 504 आणि म्हणून 504चा आता पाडा लिहूयात आपण. 504 1 504 गुण याची दुप्पट केली तर 1008, तिप्पट केली तर 1512, चौपट केली तर 2016, पाचपट केली तर या ठिकाणी 2420, 3024. म्हणजे हे जर आपण असं वाढवत गेलं तर एक एक पट न पाडा वाढत जाणार आहे. पण आपण जर पर्यायाचा विचार केला तर या सर्वांना भाग जाणार आहे फक्त 3 न कमी. म्हणजे यापैकी कोणतंही 3 न कमी करा तुम्ही, आणि तो पर्यायामध्ये आहे का शोधा. तर 3024 मधून जर 3 कमी केलं तर 3021 पर्याय आहे आपल्याकडे. म्हणजेच त्या ठिकाणी पुस्तकाची संख्या असेल 3021. मग खोक्यामध्ये 42 ठेवा, 18 ठेवा किंवा 24 ठेवा, प्रत्येक वेळेस 3 पुस्तकं कमी पडणार आहेत, हे लक्षातच ठेवा. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायात दर्शवले आहे. त्यातील सर्वाधिक अंतर कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला फक्त एकक आणि परिणाम हे माहिती असलं पाहिजे तरच आपण हा सोडवू शकतो. तर 125.38 हेक्टोमीटर, 80,470 डेसिमीटर, 1370.2 मीटर आणि 728.65 डेकामीटर. तर या ठिकाणी आपल्याला मीटरमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आता हे हेक्टोमीटरचं मीटर करत असताना, हेक्टो मोठा आहे याला मीटर करत असताना गुणिले 100 करा, म्हणजे हे उत्तर येईल 12,538 मीटर. म्हणजे सर्वांना मीटरमध्ये रूपांतर करतोय आपण. त्यानंतर हे डेसिमीटर आहे, याला जर मीटर करायचं असेल तर याला भागिले 10 करावं लागेल, म्हणजे उत्तर येईल
8407 मीटर. त्यानंतर हा तिसरा पर्याय मीटरच आहे 3170.2 मीटर. आणि हा डेक्कामीटर आहे, तर याला आपण 10 ने गुणून मीटर करू शकता, म्हणजे हे येईल 7286.5 मीटर. तर सर्वात जास्त आहे 12538 मीटर, पर्याय क्रमांक 1 हे सर्वात जास्त अंतर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. तर आपण जर 8 ते 12चा जर विचार केला, 8 ते 12, तर हे 4 तासामध्ये 7 काटकोन तयार होतात, हे लक्षात ठेवा, 7 काटकोन. त्यानंतर 4 ते 6चा जर विचार केला आपण, 4 ते 6, तर यामध्ये 4 काटकोन तयार होतात आणि दोन्हीतला फरक येतो 3 काटकोन, म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 48 कंसात 4 अधिक 5 ये 32 ही 5 अंकी संख्या 78,932 आहे. तर याची किंमत काढा. म्हणजे या ठिकाणी पहा 8 7 4 अधिक 5 ए 32 ही संख्या आहे 78,932. तर हे 7 ला 7, 8 ला 8 मॅच व्हायला लागले, 9 3 ला 3 आणि हे, तर हे 4 अधिक 5 ए म्हणजे 9 असणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 4 अधिक 5 ए बरोबर 9. हे 4 वजा करूयात, म्हणजे 5 ए बरोबर 9 वजा 4, 5 ए बरोबर 5 आणि म्हणून ए बरोबर 1. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशी सोपी सुद्धा प्रश्न असतात जे तुम्ही अगदी तोंडी सोडवू शकता. यानंतर पुढील प्रश्न, एक व्यापारी दरवर्षी त्याच्या उत्पन्नाच्या 4.5% देवदर्शनासाठी, 10.5% शिक्षणासाठी, 6.8% मुलांसाठी आणि 3.2% नोकरासाठी खर्च करतो. जर त्याचे वार्षिक उत्पन्न 25,000 ने वाढले तर त्यावरील बाबीवरील खर्च कितीने वाढेल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार एकूण जर आपण टक्केवारीचा खर्च काढला, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली, 4.5% अधिक 10.5% अधिक 6.8% अधिक 3.2%, तर ही सर्व येते 25%. आता या ठिकाणी एकूण उत्पन्न किती वाढलं, 25,000. 25,000वर 25% वाढ होणार आहे, म्हणजे 25,000 गुणिले 25% करायचे, म्हणजे 25/100, 0 कट होतील, 25 गुणिले 25 625 वर हा 1 0, म्हणजे 6,250 ने वाढेल. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या धान्याच्या कोटीची उंची 15 सेमी व तिचे वक्र पृष्ठफळ 660 चौसेमी असल्यास त्रिज्या किती. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे आणि वक्र पृष्ठफळाचं सूत्र माहिती असू द्या आपणास. वक्र पृष्ठफळ सर्व सूत्र एकदा पाठ करून घ्या. पाय 2 पाय RH. तर वक्र पृष्ठफळ 660, 2 गुणिले पाय म्हणजे 22/7, आर आपणास शोधायचे आहे, एच दिलेले आहे 15. तर या ठिकाणी आता हे आर बरोबर हे 7 भागाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये, म्हणजे 600 गुणिले 7 आणि छेदामध्ये 2 गुणिले 22 गुणिले 15. तर या ठिकाणी पहा, आता भागाकार करूयात. 22 1 22, 22 त्रिक 66 आणि हे 0, 15 1 15, 15 2 30, बे 1 बे, बे 1 बे, म्हणजे आर बरोबर शिल्लक येईल 7 सेमी. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये AB लंब BD, CD लंब DB
ए बी बरोबर 11, बी डी बरोबर 12, सी डी बरोबर 6, तर ए सी बरोबर किती? तर ही आकृती पुन्हा एकदा आपण काढूयात फ्रेश. तर या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार सी ई ए डी बी, तर या ठिकाणी हा लंब आहे, हा लंब आहे, हा लंब आहे, हे दिले 6, हे आहे 12. आता बी डी 12 असेल तर सी पण 12 असेल. त्यानंतर ए बी हे अंतर आहे 11, त्यापैकी हे 6 असेल तर ई बी पण 6 असेल आणि ए ई हे जे शिल्लक राहील ते असणार आहे 5 सेमी. आणि विचारले आपणास ए सी. आता या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण दिसतो तुम्हाला, ए ई सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाची एक बाजू आहे 12, एक बाजू आहे 5, तर तिसरी विचारले. आणि आपणास माहित आहे पायथागोरसचं त्रिकूट 5, 12 आणि 13 असतं. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, हे पाठच करून ठेवा त्रिकूट कोणती आहेत, कारण त्रिकूटावर किमान 2 प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. तर हे 5, 12 असेल तर हे असेल 13, म्हणून एसी ची लांबी आहे 13, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे घनाची बाजू किती पट केल्यास घनफळ 1/8 पट होईल. तर घनाची बाजू किती पट केल्यास घनफळ 1/8 होईल. तर लक्षात ठेवा, घनफळ जेवढं झालेलं आहे त्याचं जर आपण घनमूळ काढलं म्हणजे घनमूळ, तर याचं घनमूळ 1 आणि 8चं घनमूळ 2, म्हणजे बाजू 1/2 पट केली तर घनफळ 1/8 पट होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर आजच्या या गेस पेपर संचातील हा शेवटचा प्रश्न. एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट होते तर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर पहा, 15 वर्षामध्ये दुप्पट होते. आता तीच रक्कम आपल्याला 8 पट व्हायची आहे. चक्रवाढ व्याजाने सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं. तर यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे, पहा, दुप्पट व्हायला किती वर्ष लागली? 15. आता दुप्पट झाली आहे, पुन्हा अजून दुप्पट होणारच आहे, पुन्हा दुप्पट व्हायला पुन्हा आणखी 15 वर्ष लागतील. म्हणजे आता या ठिकाणी हे 2 पट आणि हे 2 पट 4 पट झाली, आणखी एकदा 2 पट झालं तर हे टोटल वर्ष आणखी 15 वर्ष, म्हणजे टोटल 8 पट आणि 45 वर्ष. हे अगदी तोंडी तुम्ही करू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 45 वर्ष, पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, गेस पेपर कसा वाटला नक्की कमेंट करा. त्याचबरोबर तुम्हाला कोणता प्रश्न समजला नाही तर ते सुद्धा कमेंट करा, म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी त्याचं स्पष्टीकरण डीपली घेऊयात. आणि ज्या विद्यार्थ्यांना गणितासाठी स्पेशल क्लास लावायचे त्यांनी आजच क्लास लावा, कारण नंतर वेळ निघून गेल्यानंतर आपला 1-2 मार्काने जेव्हा पेपर जातो किंवा 1-2 मार्क आपल्याला कमी पडतात तेव्हा वाटतं की आपण क्लास केला असता तर बरं झालं असतं. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.